तर राजधानी दिल्लीमध्ये आज एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होणार आहे। नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे आपल्या सर्व खासदारांना घेऊन दिल्लीमध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे हे देखील सर्व खासदारांना घेऊन कालच दिल्लीमध्ये दाखल झालेत। एनडीएच्या बैठकीनंतर मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता मोदींचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला। अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, एनडीएच्या खासदारांची आज महत्त्वाची बैठक, त्याचबरोबर आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। अगदी बरोबर आहे सागर। एनडीएचे जे खासदार देशभरातले निवडून आलेले आहेत त्या सगळ्या खासदारांना आज दिल्लीमध्ये बोलावण्यात आलं आहे आणि ते सगळे दाखल देखील झाले आहेत। सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही संसदीय दलाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित देखील करणार आहेत आणि त्यांची निवड देखील केली जाणार आहे नेता म्हणून। आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा जो सगळी काही प्रक्रिया असेल पुढची ती वेगवान होणार आहे असं म्हणता येईल। या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये नेमकं खासदारांना काय संबोधित करतात मोदी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। आणि जे किंग मेकर आहेत दोघं जण, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू, हे आपल्या खासदारांना घेऊन काही वेळातच राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील। चंद्राबाबू नायडू कालच दाखल झालेत, नितीश कुमार थोड्या वेळात दाखल होतील। खरं तर या दोन्ही पक्षाच्या खासदारांचं म्हणजे 28 खासदार आहेत, 12 आणि 16, 28 खासदारांचं इंट्रोड्युसिंग जे आहे ते मोदी, अमित शहा आणि JP नड्डा यांच्यासमोर केलं जाणार आहे। नड्डा आणि म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तसं करायला सांगितलेलं आहे, कारण किती मंत्रिपदं द्यायची मागणी तर त्यांची मोठी आहे, मात्र किती द्यायची पण त्याच्यापूर्वी खासदार त्यांच्याबरोबर असल्याचा जो दावा आहे तो त्यांना भाजप श्रेष्ठींच्या समोर करावा लागणार आहे। ही झाली एक बाजू। दुसरं महाराष्ट्राचा विचार केला तर तिघही नेते आपापल्या खासदारांना घेऊन दाखल झाले। म्हणजे देवेंद्र फडणवीस हे बैठकांसाठी दाखल झाले, मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दाखल झाले आहेत। त्यामुळे रविवारी संध्याकाळी जो शपथविधी होणार आहे त्यामध्ये कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं दिली जातात की फक्त काही तात्पुरता हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच या संपूर्ण प्रक्रियेकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर माहिती